सहभागी होण्यासाठी स्टुडिओमध्ये राजकीय रणनीतिकार अभिजित ब्रह्मनाथकर आहेत। स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर आहेत। उत्तमरावांनी ईव्हीएमच्या विरोधात केलेली बॅटिंग सगळ्या देशाला माहित आहे। आज मतदार याद्यांबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे आपल्याला ऐकायचं आहे। काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटील आपल्या सोबत आहेत, तुमचंही स्वागत आहे। भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक सर आपल्या सोबत आहेत, तुमचंही स्वागत। शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत, तुमचंही स्वागत। आणि शिवसेना उबाठाचे समर्थक किशोर भाऊ तिवारी सुद्धा आपल्या सोबत आहेत, जे ग्राउंडवर काम करतात। त्यामुळे किशोर भाऊंचं मत सुद्धा मला जाणून घेणं महत्त्वाचं वाटतं। मी सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करतो। पण या चर्चेची सुरुवात मी करणार आहे ती म्हणजे उत्तमराव जानकर यांच्यापासून। उत्तमराव, खरं तर महाराष्ट्रात तुम्ही ईव्हीएमचा मुद्दा निवडणूक झाल्याच्या नंतर मांडला, तुम्ही तुमच्या आमदारकीचा राजीनामा फेकला आणि सांगितलं की इथल्या निवडणूक आयोगावर सगळ्या याच्यावर आमचा अविश्वास आहे। आता जो मतदार याद्यांमधला घोळ समोर आलाय त्याच्यातले अनेक महाराष्ट्रातले मतदारसंघ आहेत, तुम्हाला ग्राउंडवर काय दिसलं? खरंच मतदार याद्यांमध्ये जो घोळ आहे तो घोळ त्याला जबाबदार कोण आहे का आणि किती आहे आणि कसा आहे? नाही, नक्कीच बडे मुद्द्यामध्ये मला बोलवलं, तुम्हा सर्वांचं मनापासून आभार मानतो। की 23 जानेवारी 2025 रोजी मी या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशनला भेट घेतली होती आणि त्यावेळी इलेक्शन कमिशनकडे मी या मतदार याद्याच्या बाबतीमध्ये आणि ईव्हीएम मशीनच्या बाबतीमध्ये सर्व काही त्यांना मी 12 प्रश्न विचारलेले होते। आणि या 12 प्रश्नामध्ये इलेक्शन कमिशननं आजपर्यंत माझ्याशी संपर्क केला नाही। मला कधी त्या बाबतीमध्ये एखादं पत्र सुद्धा काढलं नाही। माझे मुद्दे असे होते की मतदार यादी ती डिजिटल स्वरूपामध्ये तुम्ही दिली पाहिजे, ती पारदर्शक असली पाहिजे। नंबर 2चा विषय असा होता की या मतदार याद्यामध्ये दुबार नावं अनेक पटीन आहे। नंबर 3चा मुद्दा आहे की या मतदार याद्या अद्ययावत नाहीत, यामध्ये मृत मतदारांची संख्या माझ्या मतदारसंघामध्ये 37 ते 38 हजाराच्या आसपास आहे। आणि या मृत मतदारांमधले जवळजवळ 20,000पेक्षा अधिकचे मतदार हे पोलिंग त्या ठिकाणी मतदान होतं। आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ज्या माझा मुद्दा जो ईव्हीएमचा होता की निवडणूक पद्धत ही पारदर्शी पाहिजे, जर तुमच्यावरती शंका निवडणूक आयोगावरती आम्ही त्या ठिकाणी उपस्थित केली तर त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला माझे असे प्रश्न होते, तुम्ही त्या मतदार कंपार्टमेंट मध्ये डोंट हँग एनी हाय व्होल्टेज बल्ब हे कशासाठी प्रत्येक वेळेला तुम्ही नियमामध्ये हे परिपत्रक काढता? नंबर 2चा विषय असा होता की व्हीव्हीपॅटला जी ग्लास लावलेली आहे समोरची, ही ग्लास गॉगल ग्लास का आहे? तिसरा प्रश्न माझा असा होता की व्हीव्हीपॅटच्या आतमध्ये बल्ब का लावलेला आहे, तेवढ्या पुरतच आम्हाला चित्र का दाखवा? बरं, ठीक आहे। हे सगळे मुद्दे तुम्ही उपस्थित केले पण त्याचं कुठलंही उत्तर तुम्हाला समाधानकारक मिळालं नाही असं तुमचं म्हणणं आहे। आपल्या सोबत या चर्चेत किशोर भाऊ तिवारी आहेत। किशोर भाऊ, ज्या पद्धतीनं आता एक राळ उठवून दिली आहे राहुल गांधींनी, मतदार याद्यांमधला घोळ हा खरं तर आता युरेका म्हणण्यासारखा प्रसंग आहे की हे आधीपासून आहे, हे असंच चालत आलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये राजकीय हस्तक्षेप अशा प्रकारची मांडणी केली जाते, तुम्हाला हे मान्य आहे का? नाही, विलास, फार गंभीर मुद्दा आहे। कसं झालं की आज 75 वर्ष झाली आपण निवडणुकीला फेस करत आलो, मात्र इलेक्शन कमिशन कडे कोणतीही स्वतंत्र यंत्रणा नाही, इलेक्शन कमिशन आणि सेन्सर बोर्ड कडे। मग काय होते की जिल्ह्यात एक जिल्हाधिकारी असतो, तो मुख्य निवडणूक अधिकारी असतो आणि पनिशमेंट म्हणून एका एसडीओ ला तिथे ठेवतात, तो उपजिल्हाधिकारी हा निवडणूक प्रभाग पाहत असतो आणि त्याची इच्छा असते की कसं तरी याच्यातून मी निघतो। आणि मग काय असते की जिल्हा स्तरात हे सगळं झालं, मग उपविभागीय स्तरावर तर काहीच नाहीये, परंतु तालुका स्तरावर तो तहसीलदार इन्चार्ज असतो आणि यंत्रणा ही सगळी यंत्रणा मास्तर लोक आणि
हे सगळं स्टाफ करत असते, म्हणजे हम्म. सरकारची यंत्रणा असते. हम्म. मात्र तुम्ही एक म्हटलं की डबल नाव वगैरे, तर जसं मी पांढरकवड्यात राहतो, नागपुरी राहतो, तर ऑटोमॅटिकली मी नागपूरमध्ये आहे. मी 2 वेळा पत्रही दिले की यार मला इथे ठेवू नका, मी पांढरकवड्यात मतदान करतो. हम्म. तर माझं पांढरकवड्यातही मतदान आहे. इतकं काय, माझं एका खेड्यात माझी शेती आहे, तिथेही मतदान होतं. आता हे डिलिशन जे आहे, हा. हा हे अप टू डेट नाही. तर हा जो हे जे प्रकार आहेत, हे 2004 पासून मला अनुभव आहे. 92 मध्येही मला अशीच यादी दिसली असती. तर मला एक म्हणायचं आहे की निवडणूक आयोग हा. यांनी यावर जे उत्तर देतात ना, जेव्हा राहुल गांधी हे 7व्या नंबरवर घटनात्मक पोस्टवर आहेत, तेव्हा जे प्रश्न विचारतात, हम्म. त्याच्यावर उत्तर सकारात्मक आलं पाहिजे. बर. आणि याद्या अपडेट करायचं म्हणजे काय, का दिनेश वाघमारे अपडेट करणार? अहो, यंत्रणा यांच्याकडे काहीच नाही. आणि शेवटी जाऊन यांना ते प्राथमिक शाळेचे शिक्षक आणि नगरपालिकेचा कर्मचारी वर्ग हात भेटतो. हम्म. आणि त्यांच्या जबाबदाऱ्या कुठं फिक्स